वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी सॉरी बर का. नाही पण मला आवडलं. म्हणजे माणसाने असंच असलं पाहिजे, मनात येईल ते बोललंच पाहिजे. मग असं असन तर चुकूच राहिलं तुमचं. माझं 2 गोष्टी चुकू राहिल्या. 2 कोणत्या? पहिलं तर कपड्यातलं काहीच कळत नाही हो तुम्हाला. म्हणजे सॉरी पण ड्रेसिंग सेन्स नाही म्हणजे नाहीच. हा का? टिपिकल मास्तर सारखे राहतात तुम्ही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा हसतात ना तेव्हा हसतात की रडतात काहीच कळत नाही. खरंच हसताना रडल्यासारखं दिसतो मी. घ्या आता तुम्ही पण मजा घ्या. सॉरी. आज काय खूप हसू राहिल्या, मजा बिजा घेऊ राहिल्या. काय विशेष? विशेष आज खूप खुश आहे ना मी म्हणून. हा काय झालं? मेंदळे सरांना मी उद्या भेटायला जाणार आहे. हा म्हणजे पठारे सर काय म्हणले का त्यांना भेटू, त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांचं व्याख्यान ऐकू, तुला पाहिजे ते प्रश्न तू त्यांना विचार PhD साठीचे. आणि ते इथे नसतेत ना, ते दिल्लीला राहतात. आणि योगायोग म्हणजे उद्या ते संगमनेरला येणार आहेत. म्हणून मला असं नाही, चांगलंय, छान आहे. आणि मेंद्रे सर म्हणजे तो मोठा माणूस. तुम्ही ओळखतात त्यांना? नाही ओळखतो म्हणजे ऐकून आहे. फार मोठा माणूस. तुमच्या PhD ला फार उपयोग होईल त्यांचा. हा पण मी वेळेत जाणार आहे बरं का त्यांना भेटायला. हा मग आता दिल्लीवरून सरू राहिले, इतक्या मेहनतीनं तुमची भेटू राहिली तर वेळेतच गेलं पाहिजे. आणि तसं वेळेत जाण्याची सवय फार चांगली. अच्छा, चेष्टा करू राहिल्या ना तुम्ही माझी? नाही करा, चांगलाय, करा करा. ती अनुष्का पण तशीच आहे. तिला एक जरी पॉइंट मिळाला ना तर दिवसभर पिक्चर सोडत नाही ती. म्हणून आमची चांगली मैत्री आहे. पूर्वा, हा मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की. म्हणजे सहजच असंच आपलं फ्रीली म्हणून विचारायचंय. हा
मी पण फ्रीली सांगेन, बोला ना. तुम्हाला कोणी आवडतं का? सहज विचारलो. फ्रीली. हा, आवडतं म्हणजे आवडते. ते तीन. तुम्ही माझ्याबद्दल असा काही गैरसमज नका करून घेऊ बरं का. म्हणजे तुम्हीच म्हणले ना की फ्रीली बोलू, म्हणून मी. नाही नाही, गैरसमज काय आवडू शकतं ना. तीन. मी विचारू शकतो का कोण? पहिलं म्हणजे शाळेत असताना विषयच तसा होता ना, आवडता विषय मराठी. दुसरं कॉलेजमध्ये असताना. हा का? कॉलेजमध्ये तर ते कवी आहेत ना, ते कुसुमाग्रज कवी, त्यांच्या कविता भारी आवडायच्या मला. भारी. आणि तिसरं म्हणजे कोण? माझ्या PhD चा थिसिस. हे तिघ का? छान आहे. मला अनुष्का आवडायची. भूतकाळ आहे, शाळेत असताना आवडायची. म्हणजे ते शाळेत असताना आवडतं ना कोणतरी आपल्याला. मग ते माझा डब्बा तू खा, तुझा डब्बा मी खातो. मग आम्ही सोबत शाळेत जायचो, सोबत शाळेतून घरी यायचो. ते लहानपणी वाटतं ना, अचानक वाटून जातात लहान असतो आपण. ते अहो ठीक आहे, एवढं एक्सप्लेनेशन का बरं देऊ राहिले तुम्ही? छानच आहेत त्या. हा, छान. हाय वहिनी. हाय. रेवा बहीण. हाय. सुनील काका. नमस्कार करते. मग कशी आहे तू? मी मस्त मजेत टणटणीत आणि भारी आहे. वा, ते छान राहिलं की. अरे देवा, ते राहिलंच की. अरे देवा नाही, अरे रेवा. छान राहिलं की. वहिनी, तुला माझ्या बर्थडेला यावंच लागणार आहे हा. मी तुला आधीच सांगू राहिले. हा, येणार ना, नक्की येणार मी. तसं रितसर आमंत्रण देईल मी घरी येऊन. अहो काका, काही हरकत नाही, मी येईन, असं पण येईन. आमंत्रण कशाला? तुला यावं लागणार हा. तू जर नाही आली तर मी केकच नाही कापणार. अरे बापरे. ठीक आहे मग, मी तुला उद्याच्या कार्यक्रमाची वेळ कळवतो. हा, उद्या आहे का बर्थडे? हा, उद्याच आहे बर्थडे. बरं आहे ना सगळं? घ्या. वहिनी, मी काय बनवू राहिले? मी रेवाला विचारले बरं का की तिचे कोण कोण फ्रेंड्स येणार आहेत ते सांगायला. हा, मी सगळं अरेंज करते. हा,
आणि आपल्या घरातले तर आहेतच. हा मी गुलाबजाम आणि बिर्याणी करते. फार काही करू नका बरं. कोण खात नाही खात. हा? आणि मी स्वीट डिश ऑर्डर केली आहे ना. बरं. फुगे सांगितलेत, केक सांगितलाय. हो का? आणि तुझ्या फ्रेंड साठी ना मी डायरी पेन देणार आहे बाई. रिटर्न गिफ्ट म्हणून. हे बरं केलं. आणि माझे कार्यकर्ते मदतीला येणार आहेत. बरं. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. नाही नाही मी खाली पाहते मग कामाचं. अरे मुन्या, तू काय खेळत बसला रे तिच्या बरोबर? हा, तिला जरा ज्ञानाचं शिकव. लहान आहे का तू आता? दादा मी लहानच आहे माझ्या बहिणीसाठी. आणि ध्यानाचं काय, हुशारच आहे आपली रेवा, आहे की नाही ग? हा रेवा, आता मला सांग, तुझ्या बर्थडेला मी काय गिफ्ट देऊ? मी माझं गिफ्ट आधीच सांगितलंय. माझ्या बर्थडेला वहिनी येणार आहे. वहिनीचं लय कौतुक आहे हिला. रेवा, समजा तुझ्या वहिनीला अचानक काम आलं आणि वहिनीचं नाही जमलं तर काय, मी केकच कापणार नाही. ओ, हसायला काय झालं त्याच्यात? बरोबर बोलतीये पोरगी ती. यायला पाहिजे रे मुन्या तिनं वाढदिवसाला. रेवा, तसं नसतं. कधी कधी असं अचानक काम येतं की नाही महत्वाचं, मग नाही जमत ती यायला. आता आपण थोडं समजून घ्यायचं की नाही? हा, आता हुशार झालो ना आपण. ढगाच आहे मी. बस माझ्या बर्थडेला मला वहिनी पाहिजे. मुन्या, बघ ना बोलून, थोडा वेळ येऊन जा म्हणावं. हा, बघ रिक्वेस्ट कर जरा. रिक्वेस्ट काऊन? अरे लग्नाची बायको आहे ना. ए मुन्या, फोन कर तिला, यावं लागल म्हणाव. ओ डेकोरेशन हे घ्या. संपलायच्या, जमलं तर नेऊन ठेवा खाली. मी करू का पूर्वाला फोन? नाही, मी करतो ना, मी करतो फोन. हा, रेवा, ये इकडे. हे बघ. काय ग, बड्डेला जायचं म्हणून सारा अभ्यास काय आताच करू राहिली काय? ओ मॅडम, काय म्हणू राहिली मी? बघ ना गणी, ते मेंदळे सरांना मला भेटायला जायचंय आज. आणि त्या रेवाचा पण बर्थडे नेमका आजच आहे. काय करू, मला काही सुधरच ना. म्हणलं जाऊ दे, अभ्यासच करू. मग बड्डेला नाही जाणार का? नाही, काही माहित नाही. म्हणजे अगं म्हणजे मी त्यांना म्हणलंय, बघा बुवा काय ऍडजस्ट होतं का म्हणलं. त्यांना कोणाला? पराग्रावांना, अजून कुणाला? हो का? तरीच म्हणलं लयच मन लावून अभ्यास करू राहिली. पराग्राव लयच काळजी घेऊ राहिली बाई तुझी. मला ना लय भारी वाटतंय. अगं बाई, त्यांचाच फोन आहे. 100 वर्ष जगणार आहे हा माणूस. हॅलो. हॅलो. हा बोला ना, हो राहिलं ना ऍडजस्ट? नाही ना. नाही म्हणजे मी खूप प्रयत्न करू राहिलो पण मेळच नाही बसला. म्हणजे मला काही कळलं नाही, मेळ नाही बसत म्हणजे. रेवा, काही ऐकूनच नाही घेऊ राहिली ती. अगं बाई, असं होय. रेवाला म्हणा मी उद्या येते ना तिला भेटायला. तिला म्हणा मोठं चॉकलेट घेऊन येते. हा, प्रॉब्लेम फक्त रेवाचाच नाहीये, प्रॉब्लेम मोठ्या माणसांचा पण आहे.
म्हणजे आपण रेवाला मोठं चॉकलेट देऊन शांत बसू शकतो, पण तुम्ही एक काम करता का प्लीज? आता मीच एक काम करते, मी डायरेक्ट तुमच्या घरी फोन करून सांगते माझी काय अडचण येते. मग नाही नाही, तुम्हीच जरा वेळ काढून इकडे याच प्लीज. थोडं ऍडजस्ट करा ना. हा काय ग, काय म्हणले? झालं ना ऍडजस्ट? नाही ना ग, ते म्हणले की ते बोलूच शकले नाही म्हणे त्यांच्या घरी. पूर्वा, मी काय म्हणते, तू जाय. है ना? हा, मला पण असंच वाटत होतं बघ. जातेच मी. भेंदळे सर परत नाही भेटायचे ग. भेंदळे सरांना भेट. ए तिकडे जा नाही म्हणून राहिले मी, बर्थडेला जा म्हणून राहिले. मेंदाळे सरांचं काय, ते कवा पण भेटतील, पण बर्थडे वर्षात नाही एकदा येतो. उगा त्या लहान लेकराला नको दुखव बरं, कसं वाटन तिला. आणि सासरचे पण उगाच उन्ह दुन करत बसतील. कळलं ना? तू बर्थडेलाच जाय. हा, यार, अनुष्काचा फोन कोणी लागू राहिला? सोने, तुला किती वेळा सांगितलं मुन्या म्हणायचं नाही, नीट बोलायचं, कळलं? अय, असली फुसकी दादागिरी ना तिकडं वहिनींजवळ दाखवायची, हा, आपल्याकडे नाही. आणि तू तुझा जुना फोन मला देऊ राहिला आणि नवीन फोन तू वापरतोय, मग मुन्या नाही म्हणू तर काय म्हणू रे तुला? सोने, गिफ्ट आहे फोन, गिफ्ट. मी काय विकत नाही घेतलाय. अरे बापरे, एवढा मोठा फोन तुला गिफ्ट दिलाय? मग जिनी गिफ्ट दिलाय फक्त तिलाच फोन का करतोय तू? नाही, मगापासून बघू राहिले ना तू 3-4 वेळा फक्त तिलाच फोन करतोय. असं तर नाही ना, फक्त तिलाच फोन करण्यासाठी तिने तुला फोन गिफ्ट दिलाय? काही काय बडबड राहिली, काही बोलू राहिली. सहज कॉल करू राहिलो मी, हं? सहज. सहज? लयच आठवण येऊ राहिली वाटतं तिची. तुला माहिती आहे का सोने, तू येडी आहे, येडी. मी येडी आहे? हा मी हा. गप्पा मुन्या. सोने, मी कोणाच्या नादी लागू राहिलो? शी. पप्पे, चॉकलेट मला कशासाठी? पप्पे, तू काय आता लहान आहेस का ग, तुला चॉकलेट द्यायला? हा, रेवासाठी आहे, आज तिचा बर्थडे आहे ना. माहितीये मला, पण आज काय मला तिच्या बर्थडेला येताच येणार नाही अगो. आज मेडिकलला आहे ना, गोळ्यांचा नवीन स्टॉक येणार आहे, तिथं मला थांबावंच लागणार आहे अगो. तुला माहितीये ना तुझा काका कसा हेंद्रट आहे ते. काकू आता हेंद्रट हाय तर आहे, ती काय घाबरते का त्यांना? पण पप्पे, हे चॉकलेट नक्की दे हा रेवाला, आणि तिला सांग की मी दिलंय म्हणून. फार गोड लेकरू आहे ग ते, असली बोलते ना ती की ऐकतच बसावं असं वाटतं तिचं. अगं, मी गेले होते ना तर मला चिकटूनच बसली, मला तर तिला सोडूनच यावंसं वाटत नव्हतं. लहान लेकरांचा लळा आहे ना, काहीतरी वेगळाच असतं ग पप्पे. पप्पे, नक्की दे हा तिला चॉकलेट. हा, आणि तिला सांग की मी दिलंय म्हणून. हा बोल. हा पूर्वे, फोन केलता का तू? कविता, हा बोल. बघ ना गो, माझ्यासोबतच का बरं असं होऊ राहिले ग? आता काय झालं पूर्वे?
अगं ते मेंदळे सर येणार आहेत ना, त्यांना भेटायला मला संगमनेरला जायचंय. आणि ते परागरावांची बहीण आहे ना रेवा, तिचा आज बर्थडे. त्यांनी पण बोलवले घरी. तर मला नाही कळत आता कुठं जाऊ मी, काय करू मग. हे बघ पूर्वी, मी तुला आधीच बोलली होती की नाही, पण नाही ना, तुला ऐकायचंच नव्हतं माझं. मी काय सांगते ना, आता ते नीट लक्ष देऊन ऐक पूर्वी. लग्नात ना दोन्हीकडचे माणसं खुश पाहिजेत बघ, नवरा आणि नवरी, नाहीतर मग काही होत नाही. म्हणून मी म्हणते आपल्याकडे वेळ कमी, आत्ताच काय ते बोल, नाहीतर तुझं पण ना माझ्यासारखंच व्हायचं बघ पूर्वी. रांदा वाडा उष्टी काढा यातच आयुष्य जायचं. PhD जायची खड्ड्यात आणि मग बसशील बोंबलत. मी काय करू मग. अगं काय करू म्हणजे, एवढ्या वेळचं काय सांगते पूर्वे मी तुला. तुला काय ते आत्ताच घरच्यांना सांगून टाक. अगं आपण भीक थोडी मागू राहिलो पूर्वे. नाही, हक्काचं मागते की नाही तू. हा तुझ्यासाठी शिक्षण महत्वाचं की नाही. तू शिक्षणाशिवाय नाही जगू शकत पूर्वे. तुला ना काय ते आता बोललंच पाहिजे बघ घरच्यांना.